प्रत्येक वर्षी 10वी-12वीच्या बोर्डात मुलींनीच बाजी मारल्याच्या, पहिला नंबर आल्याच्या बातम्या आपण ऐकतो. पण या सगळ्या टॉपर मुली जातात कुठं हो? इतक्या हुशार असूनही नोकरीत मुलांच्या प्रमाणात त्या खूप नगण्य आहेत. मग या टॉपर मुली जातात कुठं? बऱ्याचदा याचं उत्तर हे श्रीमंत घरातल्या मुलाशी लग्न करून दिलं आणि तिचं खूप चांगलं झालं, हेच आपल्याला ऐकायला मिळतं. बुलढाण्यामधल्या पाडळीमध्ये अशीच एक नेहमी वर्गात पहिला नंबर येणारी मयुरी जळगावमधल्या बी फार्मसी झालेल्या श्रीमंत घरात लग्न करून गेली. याच वर्षी 10 मेला तिचं लग्न झालं. पण अवघ्या 4च महिन्यात तिने आत्महत्या केल्याची बातमी तिच्या वडिलांना फोन करून तिच्या सासरच्यांनी दिली. काय आहे हे प्रकरण? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा. बुलढाण्याच्या पाडळीमधली मयुरी हिचं लग्न जळगावच्या गौरव ठोसर या बी फार्मसी झालेल्या मुलासोबत ठरलं. लग्नात हुंडा दिला गेला 5.5 लाख रुपयाचा. शिवाय लग्नात छोटा हॉल जमणार नाही म्हणून मोठा हॉल. गुलाबजामची खास फरमाईश होती मुलाकडच्यांची. लग्नानंतरच मयुरीच्या सासरच्यांनी त्यांच्या मुलाला मेडिकल स्टोअर सुरू करायचंय म्हणून गोड बोलून 8 ते 10 लाख रुपये पहिल्या 4च महिन्यात मयुरीच्या घरच्यांकडून उकळले. पण मयुरी सांगायची तिच्या सासरचे मंडळी तिचा छळ करत आहेत. तिच्या घरच्यांनी यासाठी 2 ते 3 वेळा बैठक लावून तिच्या नवऱ्याला आणि सासरच्यांना समज दिली. तिच्या नवऱ्याने आता तिला त्रास होणार नाही याची हमी मयुरीच्या आई वडिलांना दिली. पण तिचा त्रास काही कमी होत नव्हता. तिच्या दिराची वाईट नजर तिच्यावर आहे हे तिनं तिच्या घरच्यांना, नवऱ्याला अनेकदा सांगितलं. पण सगळ्यांनीच कानाडोळा केला. ननंद असो नाहीतर नवऱ्याच्या मावश्या घरी येऊन तिच्या सासूचे कान भरून जात होत्या आणि तिला घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागत होतं, अशी ती फोन करून घरच्यांना सांगायची. नुकतंच मयुरीच्या सासरच्यांनी लग्नात दिलेला हुंडा, शिवाय मेडिकलसाठी दिलेले पैसे हे सगळं देऊ नये, आता त्यांना नवीन व्यवसायासाठी आणखी पैशाची गरज होती. त्यामुळे मयुरीला तिच्या माहेरी पाठवलं होतं. मात्र मयुरी मोकळ्या हाताने सासरी आली. त्यामुळे तिच्या सासरच्यांनी तिला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा मयुरीच्या घरच्यांचा आरोप आहे. 10 सप्टेंबरला मयुरीच्या लग्नाला 4 महिने पूर्ण झाले. त्याच दिवशी तिने दुपारी आपल्या बहिणीला फोन करून चांगल्या गप्पा मारल्या होत्या. पण संध्याकाळी 5 वाजता तिच्या वडिलांच्या फोनवर मयुरीने आत्महत्या केल्याचं कळवण्यात आलं. त्यामुळे सर्वजण थक्क झाले. तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. तेव्हा मीडियाशी बोलताना तिचा भाऊ म्हणाला, मला तिने सांगितलं होतं की दिरापासून तिचा छळ होतोय, पण मी दीर या नात्याने त्याने चेष्टा केली असेल असं तिला समजावलं. मयुरीच्या वडिलांनी जे माझ्या मुलीसोबत घडलं ते दुसऱ्या कुणासोबत घडू नये यासाठी त्या नराधमांना फाशी द्या अशी कळकळीची विनंती केली आहे. दरम्यान पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातल्या मयुरीचा नवरा आणि तिचा दीर यांना ताब्यात घेण्यात आला आहे. मंडळी, अजूनही महाराष्ट्रात हुंडाबळी काही थांबत नाही. महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटना आधी ज्या दडपल्या जायच्या त्या आता सर्वांसमोर येत आहेत. यावर तुमचं मत कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातल्या राजकीय तसेच सामाजिक घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.